नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 1 मे 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। 12 मवळांतर्फे माहितीला पाठिंबा। साताऱ्यातून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार। छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत स्वराज्य निर्मितीसाठी लढलेल्या सरदारांच्या वंशजातर्फे माहितीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला। पृथ्वी तलावर छत्रपती शिवाजी महाराज पुरोगामी विचाराचे राजे होते। भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊनच राज्यघटनेची निर्मिती केली आहे। सध्याच्या काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचे विचार आचरणात आणून राज्यकारभार करत आहेत, त्यामुळे त्यांच्या पाठीशी राहणे आपले कर्तव्य आहे, अशी भूमिका बारामावळा यांनी मांडली। सातारा येथे त्यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी मनमोकळा संवाद साधला। राजे, आम्ही आपल्या पाठीशी ठाम आहोत, आपला विजय दूर नाही, मोठ्या मताधिक्याने आपणाला विजय करू असा निर्धार या बारामावळा यांनी केला। बारामावळातर्फे ऐतिहासिक सरदार घराण्यातील रवींद्र कंक, बाळासाहेब सनस, अमोल सनस, गोरख देशमुख, अनिकेत बांदल, इंद्रजित जेधे, संदीप पोतनीस, ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे, मारुती गोळे आदींनी उपस्थित राहून पाठिंबा दिला। सर्वांचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मनापासून आभार मानले। महाराष्ट्र राज्याचा 65वा स्थापना दिवस समारंभ कोरेगावात उत्साहात साजरा। महाराष्ट्र राज्याचा 65वा स्थापना दिवस समारंभ बुधवारी कोरेगावात उत्साहात साजरा करण्यात आला। तहसीलदार कार्यालयाच्या आवारात सकाळी 8 वाजता कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या हस्ते शासकीय ध्वजवंदन झाले। कोरेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने उपनिरीक्षक गणेश माने व अंमलदारांनी सशस्त्र सलामी दिली। प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, नायब तहसीलदार संदीप चव्हाण, मनोज माने, उदयसिंग कदम, सारिका शिंदे, पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यासह विविध खाते प्रमुख, शासकीय अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या विधवांचा गौरव करण्यात आला। महाराष्ट्र राज्याच्या उभारणीमध्ये योगदान देणाऱ्या महान व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यात आला। नामदार महेश शिंदे यांनी आस्थेने स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची विचारपूस केली। तत्पूर्वी सकाळी 7 वाजता प्रांताधिकारी कार्यालयात 7:05 प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी शासकीय ध्वजारोहण केले। यावेळी सर्व खाते प्रमुख व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी ध्वजारोहण केले। महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन कोरेगाव शहरातील आणि तालुक्यातील शासकीय निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, कार्यालय, बँका आदी ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला। शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका देऊन गुणवंतांचा सत्कार करण्यात आला। विविध ठिकाणी मिठाईचे वाटप करण्यात आले। भैरवाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात एकंबे येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा उत्साहात साजरी। पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। भैरवाच्या नावानं चांगभलं, आई जोगेश्वरीच्या नावाने चांगभलच्या जयघोषात एकंबे तालुका कोरेगाव येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा बुधवारी सकाळी उत्साहात पार पडली। गुलालाच्या उधळणीत पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। श्री भैरवनाथ देवाच्या वार्षिक यात्रेस मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे। मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास देवाच्या हळदीचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमास ग्रामस्थांनी गर्दी केली होती। बुधवारी सकाळी 11 वाजता विधिवत देवाचा छबिना निघाला। गुलालाच्या उधळणीत पालखीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती। रात्री 11 वाजता देवाचा छबिना निघणार आहे। रात्रीच्या वेळी काढण्यात येणाऱ्या सोंगांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत। यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री भैरवनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुधीर शेळके, उपाध्यक्ष अनिकेत चव्हाण व सचिव संतोष चव्हाण यांनी दिली। कोरेगावचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के कुंभार पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित। मान्यवरांनी केले अभिनंदन। सातारा पोलीस दलात कॉन्स्टेबल ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदांवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के तथा कमलाकर कुंभार
यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्हाने महाराष्ट्र दिनी दिनांक 1 मे रोजी सकाळी 7 वाजता सातारा पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। कुंभार यांना सातारा पोलीस दलात 33 वर्ष केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर करण्यात आले आहे। गुन्हेगारांविरुद्ध केलेल्या कारवाईसाठी आणि खळबळजनक तसेच गंभीर गुन्ह्यांचा यशस्वीपणे तपास केल्याबद्दल त्यांना हे पदक जाहीर केले आहे। औंध तालुका खटाव येथील रहिवासी असलेल्या कुंभार यांनी महाविद्यालयीन शिक्षणानंतर 1991 मध्ये कॉन्स्टेबल म्हणून सातारा पोलीस दलात प्रवेश केला। पोलीस मुख्यालय कराड शहर, कोरेगाव, उंब्रज, रहमतपूर, वॉटर स्टेशन आदी पोलीस ठाण्यांमध्ये त्यांनी यशस्वीपणे काम पाहिले आहे। काही महिन्यांपूर्वी त्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे। त्यांना उत्कृष्ट सेवेसाठी आजवर अनेक बक्षिसे देखील मिळाली आहेत। दरोडेखोर गुन्हेगारांच्या टोळ्याविरुद्धची कारवाई, सर्व प्रकारच्या सनसनाटी व कठीण गुन्ह्यांचा यशस्वीपणे तपास करणे, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतकार्य करणे, जनतेच्या समस्या सोडवून पोलिसांची प्रतिमा उजळणे, 33 वर्षाच्या सेवेचा उत्तम अभिलेख राखणे, संघटित गुन्हेगारांच्या कारवायांना आळा घालणे आदी चांगली कामगिरी केल्याबद्दल कुंभार यांचा गौरव करण्यात आला। अप्पर अधीक्षक अंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड, गणेश किंद्रे, राजेंद्र शेळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, शिवाजीराव विभूते, अशोक हुलगे, सखाराम बिराजदार, उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे पाटील, गणेश माने, दीपिका मुसळे आदींसह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुंभार यांचे अभिनंदन केले आहे। निष्ठावंत राहिलोय, किती केस टाकायच्या त्या टाका, सत्य आहे ते मरणार नाही। आमदार शशिकांत शिंदे। पुसेगाव येथे विरोधकांवर केली जोरदार टीका। पुसेगाव येथे सातारा लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची जाहीर सभा झाली। त्यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी महायुतीचा अत्यंत कडक भाषेत समाचार घेतला। प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील आणि आमदार राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा झाली। यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, पुसेगाव परिसर आणि खटाव तालुक्यातील जनता यावेळी उपस्थित होती। पुसेगावच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा होत आहे। लोकसभेचा उत्साह आहेच, परंतु स्थानिक आमदार घालवण्याचा उत्साह देखील आहे। महेश शिंदे सारखा खोटारडा माणूस मी राजकारणात पाहिला नाही। ज्या लोकांनी त्यांना साथ दिली, आता त्यांना धमकी द्यायला सुरुवात झाली आहे। जर मतदान कमी पडलं तर पाणी पण नाही देणार, विकास कामे पण देणार नाही अशी धमकी दिली जाते। मला आव्हान देण्याच्या भानगडीत पडू नका। शशिकांत शिंदेला जेलमध्ये टाकतो अशी स्वप्न काही लोक बघतात। कपट कारस्थानी राजकारणी माणूस या राजकारणात राहू नये या मताचा मी आहे। सत्तेची मस्ती इतकी नसावी की प्रत्येक प्रशासकीय कामात दमदाटी करून राजकारण केले जाते, अशी टीका त्यांनी केली। माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, मी निष्कलंक आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीनमध्ये गेलो नाही। निष्ठावंत राहिलो, किती केस टाकायच्या त्या टाका, सत्य आहे ते सत्य मरणार नाही। अपघाताने मिळालेली संधी प्रेमाने जिंकायची असते। लोकांवर दबाव टाकून पवित्र करून घेणं जास्त काळ टिकत नसतं। एका व्यासपीठावर येऊ, पुरावे घेऊन मी येतो, त्यांनी यावं, ज्यांनी आतमध्ये टाकायला लावले त्यांना आपण घेऊन येतो, पुरावे दाखवतो। सातारा जिल्ह्यातील इंडस्ट्रीज का येत नाही, उद्योगपतींना कोणी मारलं, मेडिकल कॉलेजचे काम कोणी बंद पाडलं, या प्रश्नांची विरोधकांना उत्तरे द्यावी लागतील, असेही आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले। ही लढाई तत्वाची, प्रामाणिकपणाची, निष्ठेची आहे। मी तुमचा सेवक आहे, जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे। संकटाच्या आणि संघर्षाच्या काळात आपण एक साथ मला द्या। इतिहास घडवण्यासाठी तुमच्या आशीर्वादाने भविष्यकाळातला तुमचा लोकप्रतिनिधी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून सोबत असेल, असे ते म्हणाले। आमदार जयंत पाटील व आमदार राजेश टोपे यांनी केंद्रातील आणि राज्यातील महायुती सरकारवर टीकेची तोफ डागली। दोन्ही सरकारच्या कारभाराचे वाभाडेच काढले। शशिकांत शिंदेला निवडून देऊ नका, नाही तर तुम्हाला पाणी देणार नाही। गावातल्या ज्यांनी तुम्हाला मतदान केलं, बदल करायचा म्हणून तुमच्यावर साथ दिली, त्या लोकांना तुम्ही आता धमक्या द्यायला सुरुवात झालेली आहे। जर गावातून मला मतदान कमी पडलं तर तुम्हाला पाणी पण देणार नाही आणि तुम्हाला विकास निधी पण देणार नाही। 4 महिने थांबा, तुम्हाला ब्राझीलला पाठवायची तयारी आम्ही सगळ्यांनी केलेली आहे। आणि मला आव्हान देण्याच्या भानगडीत पडू नका। प्रांताध्यक्ष आहे म्हणून मी सरळ आहे, आणि शरद पवार आहेत म्हणून मी सरळ आहे।
रोज दिवस रात्र स्वप्न बघतोय, शशिकांत शिंदेला जेलमध्ये टाकतो, शशिकांत शिंदेला जेलमध्ये टाकतो. आणि मी अगदी सेवागिरी महाराजांच्या साक्षीने सांगतो, आयुष्यामध्ये राजकारणी मी अनेक बघितले, पण असला कपट कारस्थानी माणूस या राजकारणामध्ये राहू नये या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. साध्या साध्या कार्यकर्त्यावर केसेट टाकतात. बचत गटाच्या असलेल्या आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्यांना सगळ्यांना धमक्या देतात. सत्याची मस्ती इतकी नसावी हो. 20 वर्ष मी या ठिकाणी आहे. एकाही विरोधकांनी सांगावा, उलट प्रेमाने आम्ही माणसं जिंकणारी माणसं, पण इतक्या सुडाचं राजकारण मी आजपर्यंत कधी पाहिलं नाही. पोलीस अधिकारी असेल, तहसीलदार असेल, सचिव असतील, कोणी असतील, त्या वर्धनगडच्या लोकांची चौकशी, ह्याची चौकशी, त्याची चौकशी, फार दिवस हे चालत नाही. ज्या वेळेला सत्ता बदलेल तेव्हा केंद्रातल्यानी तुम्हाला पण सुद्धा हा देश सोडून जावं लागेल, अशी परिस्थिती ह्या जनतेने उभी करण्याचा निश्चितपणे निर्णय घेतलेला आहे.